लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्यापासून. तर आता इथे काव्या आपला आणि जीवाचा जो फोटो असतो तो आता लायटरने जाळणार असते. आणि आता ती हातात लायटर घेते आणि आता ती लायटर लावून टाकते. तर आता त्या फोटोला आग लागते आणि आता जीवाचा पूर्ण भाग जळलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता तेवढ्यातच मानिनी येते आणि आता ती आपल्या हातात घेते तो फोटो. आणि आता ती तो फोटो जळत असतो ना, तर आता तिला दिसतच नाही तो मुलगा कोण असते म्हणून. तर आता मानिनीला राग येतो. तर आता ती चिडून बघते काव्याकडे. आई मी असं म्हणते आता काव्या. तर आता तेवढ्यातच मानिनी तिला कानाखाली मारते बघा प्रेक्षक हो. जोरात खणखणीत कानाखाली मारते आता ती काव्याच्या. आणि आता तिला खूप राग आलेला असतो मानिनीला. आई म्हणू नकोस हा असं म्हणते आता मानिनी. मला आई म्हणण्याचा हक्क गमावलायस तू काव्या असं म्हणते आता मानिनी. माझ्या लाडक्या मानिनी काकूंच्या फुगाचा बोगा झालाय. माझा फुगा तेव्हाच फुटेल जेव्हा काकूचा आई होईल असं म्हटलेली असते ना मानिनी. तर आठवतं आता ते सगळं काव्याला. आणि आता इथे मानिनी दरवाजा बंद करते काव्या आणि पारच्या खोलीचा. तर आता मानिनी म्हणते काव्याला, मी तुझी आई व्हावं या लायकीचीच नाही आहेस तू. माझ्या पार्थची धड बायकोही होऊ शकत नाही आहेस तू. आई मुलीचं नातं काय निभावणार आहेस असं म्हणते आता मानिनी. अहो काय बोलताय तुम्ही हे असं म्हणते आता काव्या. हे खूप आधीच बोलायचं होतं मी, पण तू मनात एक आणि ओठांवर एक अशी मुलगी आहेस हे माहीत नव्हतं ना तेव्हा मला असं म्हणते आता मानिनी. मी तुला पुन्हा पुन्हा विचारलं होतं काव्या, तुला काही सांगायचं आहे, तुझ्या मनात काही आहे का, तू बोल, मी समजून घेईन, स्पष्टपणे बोल. पण नाही, आज सकाळी मी तुला विचारलं ग, तेव्हाही तू काय बोलली नाहीस असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या म्हणते काय बोलू, बोलण्यासारखं काही नाही आहे काकू असं म्हणते आता काव्या. तुम्ही पहिल्यांदा विचारलं होतं तेव्हाही मी तुम्हाला खरं काय तेच सांगितलं होतं असं म्हणते आता काव्या. हो मी मान्य करते, लग्नाआधी माझ्या मनात एक एक मुलगा होता असं म्हणते आता काव्या. पण आता तसं काही नाही आहे, तो माझा भूतकाळ होता. माझा भूतकाळ मी कधीच मागे सारलाय काकू असं म्हणते आता काव्या. अगं किती खोटं बोलशील असं म्हणते आता मानिनी. किती खोटं बोलशील, कुठल्या दगडाची बनली आहेस ग तू असं म्हणते आता मानिनी. मी तर काय भूतकाळ पुसून टाकलाय म्हणे खोटारडी असं म्हणते आता मानिनी. गप्प बस, गप्प बस, नाही तर पुन्हा मुस्काट फोडेन मी तुझा असं म्हणते आता मानिनी. विश्वास ठेवला ग मी तुझ्यावर असं म्हणते मानिनी. पण नाही, नाही नाही, हेच खरं आहे की पार्थच्या पाठीमागे तुझा अफेअर अजूनही चालू आहे असं म्हणते मानिनी. नाही काकू असं म्हणते आता काव्या. असं काही नाही आहे हो, तुमचा गैरसमज होतोय असं म्हणते आता काव्या. चुप, एकदम चुप असं म्हणते आता मानिनी. गप्प बसली नाहीस ना, तर मी काय करेन माझा नेम नाही असं म्हणते आता मानिनी. अगं मी विश्वास ठेवला तुझ्यावरती काव्या, मागच्या वेळेला एवढं बोलले त्याचा धीर घेतलं मी, तुझी माफी मागितली, पण तू काय केलंस असं म्हणते मानिनी. तू विश्वासघात केलायस माझा असं म्हणते आता मानिनी. आणि फक्त माझा नाही, तू पार्थचा देखील विश्वासघात केलायस असं म्हणते तर मानिनी. कसं सांगू मी तुम्हाला काकू, मी खरंच सांगते आहे हो, असं खरंच काही नाही आहे हो, विश्वास ठेवा ना माझ्यावर असं म्हणते आता काव्या. अगं पुरे कर ग तुझा खोटेपणा असं म्हणते आता मानिनी. तुला काहीच का वाटत नाही, तू एवढं एका मागे एक खोटंच बोलत चालली आहेस असं म्हणते आता मानिनी. नजरेला नजर देऊन खोटं बोलतेस ग असं म्हणते आता मानिनी. कमाल आहे बाई तुझी असं म्हणते आता मानिनी. घरातून निघताना मला आलीस, लायब्ररीत जातेस, गेलीस कॅफेत, आणि तिथे पण तुझा तो शी, मला तर बोलवतही नाहीये असं म्हणते मानिनी. खरं ते बोलतीये मी काकू असं म्हणते तर काव्या. मी कॅफेमध्ये अनिशाची वाट बघत होते. माझ्यावर विश्वास नाही आहे ना तुम्हाला, मी फोन लावून देते, वाटस तर तुम्ही अनिशाशी बोला, तिकडून स्वतः ऐकून घ्या असं म्हणते आता काव्या. तिला पण तू सांगून ठेवलंस असेल ना, मैत्रीण आहे ना ती तुझी असं म्हणते आता मानिनी. पण ती तुझ्याच होला हो करणार. अहो काकू असं काय बोलताय तुम्ही असं म्हणते आता काव्या. अहो तुमचा गैरसमज झालाय, मी काय केल्याने तुमचा गैरसमज दूर होणार आहे सांगा मला असं म्हणते तर काव्या. गैरसमज झाला होता असं म्हणते आता मानिनी. आता नाही, आता सगळं स्पष्ट दिसतंय असं म्हणते मानिनी. पुराव्यांची मला कळलंय की तू पार्थची फसवणूक करतीयस असं म्हणते आता मानिनी. आणि आता काव्याला धक्का बसतो. तर आता मानिनी म्हणते का ग काव्या, का फसवतेस तू माझ्या मुलाला का असं म्हणते आता मानिनी. आणि आता काव्याला रडायला येतं. पार्थला जर का हे सगळं कळलं ना, तर तो बिचारा फक्त स्वतःला त्रास करून घेणार आहे असं म्हणते आता मानिनी. आणि पुन्हा एकदा तुला एकदा शब्दानेही काय बोलणार नाही आहे असं म्हणते मानिनी. काव्या खूप रडायला लागते आता. अगं काव्या, माझ्या मुलाला जर अशा जखमाच देणार होतीस तर का राहिलीस या घरात. जेव्हा लग्न करून आलीस ना तेव्हाच मला सांगायचंस ना, माझा बाहेर लफडा आहे, मला नाही राहायचं आहे तुमच्या मुलासोबत. मग मी तुला आलेल्या पावली पाठीमागे पाठवलं असतं, नसतं ठेवून घेतलं असतं तुला इथे असं म्हणते आता मानिनी.
तर आता इथे काव्याला सहन होत नाही. मग का राहिलीस तू इथे असं म्हणते आता मानिनी. काय तुला पारची फसवणूक करायची होती, तुला त्यातला त्रासच द्यायचा होता काय, जबरदस्तीने झालेल्या लग्नाचा सूड उगवतेस तू, बोल असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्याला धक्का बसतोय सगळं ऐकून. तर आता ती आपल्याच विचारत असते. तर आता काव्या म्हणते, मी माझ्या आईबाबांची शपथ घेऊन सांगते काकू, पार्थ किती चांगले आहेत हे मला माहिती आहे असं म्हणते आता काव्या. आणि आमचं लग्न झाल्या दिवसापासनं मी मी कधीच त्यांचं वाईट व्हावं असा विचार केलेला नाही असं म्हणते आता काव्या. मग मला सांग असं म्हणते आता मानिनी, हेच जे बाहेर जाऊन त्या मुलाला भेटतेस, त्याच्याशी अफेअर तुझं तुझं चालू आहे, यातून काय चांगलं होतंय ग माझ्या पार्थचं असं म्हणते मानिनी. पार्थ चांगला मुलगा आहे असं तू म्हणतेस, त्याचा वाईटाचा विचार तू करत नाहीस असंही तू म्हणतेस. मग तू मला सांग, तुमचं जे काय ते ट्विन घड्याळ होतं त्यात बरोबर पार्थचं घड्याळ कसं काय तोडलंस तू असं म्हणते आता मानिनी मुद्दाम ना असं म्हणते आता ती. तर आता काव्याला परत धक्का बसतोय काय बोलतायत म्हणून. तुझ्या घरी मोदक द्यायला जात होतीस तेव्हा सुद्धा पार्थने तुझ्याबरोबर यावं असं तुला अजिबात वाटत नाही, कारण का तुला बाहेर जाऊन तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायचं असतं असं म्हणते आता मानिनी. काय फेथ, त्या बॉयफ्रेंडनी तुला गुलाब दिला आणि तू सरळ मला सांगतेस की ते गुलाब तुला अनिशाने दिलाय म्हणून. इतकं खोटं बोलतेस तू नजरेला नजरे मिळवून असं म्हणते आता मानिनी. तू बॉयफ्रेंडला भेटतेस आणि मग पारसमोर येऊन उभी राहतेस, तेव्हा तुझ्या नजरेत जराही काय नसतं का ग काव्या असं म्हणते मानिनी. एखाद्या सराईत गुन्हेगारासारखं कशी तुझी अफेअर लपवतीस पार्थ पासून आणि आता सगळ्यांपासून, बोल असं म्हणते आता मानिनी. काकू माझं बोलणं ऐकून घ्या, गैरसमज होतोय तुमचा काहीतरी. ते गुलाब मला दुसरं तिसरं कुणी नाही आहे. पार्थ म्हणणारच असे तेवढ्यातच आता माळणी म्हणते, गप्प बस, एक शब्दही बोलू नकोस, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे तुझं. कारण तू किती छान खोटं बोलतेस हे बघितलंय ना मी, अनुभवलंय असं म्हणते आता माळीने. नाही असं म्हणते आता माळीने, एकदा फसली आहे मी, मला पुन्हा फसायचं नाही आहे काव्या. अहो असं म्हणते आता काव्य, तू निघच, तू निघ या घरातून, अगं निघ या घरातून, मला बघायचाही नाही आहे तुझा चेहरा, तू निघ असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या म्हणते, काकू बस, खूप ऐकून घेतलं मी. मी म्हणाले ना एकदा, माझं म्हणणं एकदा तरी ऐकून घ्या म्हणा. गैरसमज झालाय तुमचा. तुमच्या डोळ्यांना जे दिसतंय, तुमच्या कानानी जे ऐकलंय त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे जाताय तुम्ही असं म्हणते काव्या. तुम्ही सगळ्या गोष्टी चुकीच्या अर्थानेच जुळवताय काकू असं म्हणते आता काव्या. माझ्या मनात तसं काहीही नाही आहे, माझ्या आयुष्यात कोणीही नाही आहे, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर असं म्हणते आता काव्या. त्या दिवशी मी तुम्हाला जे सांगितलंय तेच खरं आहे असं म्हणते आता काव्या. माझा त्या मुलाशी काहीही संबंध नाही आहे, खरंच असं म्हणते आता काव्या. मग असं म्हणते आता मानेने, त्याने तुला गुलाब का दिलं, तुम्ही दोघं कॅफेत का भेटलात असं म्हणते आता मानेने. आणि कॅफेत भेटलात तर भेटलात त्याच टेबलवर बसलात ज्या टेबलवर तुम्ही दोघांनी तुमचं नाव करून ठेवलंय असं म्हणते आता मानेने. तर जे आणि केचा तो टेबल असतो बघा प्रेक्षक हो, ते आता आठवतं आता काव्याला, आणि कसं त्याच्यावर तिने ते पुस्तक ठेवलेलं असतं आणि तेव्हाच ते गुलाब जाऊन जीवाच्या हातावर पडलेलं असतं आणि आता ते ते गुलाब त्यांनी घेतलेलं असतं, हे सगळं आठवतं तिला. आणि कसं ते गुलाब ती घेतलेली असते. आता मला सगळ्याची लिंक लागली असं म्हणते आता काव्या. तुमची मैत्रीण म्हणजे सुनीता काकू, त्यांनी तुमचे कान भरलेत ना असं म्हणते आता काव्या. मग काकू आता मी काय म्हणते ते शांतपणे ऐका असं म्हणते आता काव्या. तो मुलगा तिथे मला भेटायला आला नव्हता, तो मुलगा तिथे ॲक्सिडेंटली आला होता असं म्हणते आता काव्या. माझ्या पुस्तकात ऑलरेडी गुलाब होतं जे माझ्या हातनं खाली पडलं होतं, जे उचलीन त्यांनी मला दिलं आणि देता देता त्याने मला बघितलं ना, मी त्याला बघितलं असं म्हणते आता काव्या. तर आता काव्या पुढे म्हणते, राहायला विषय, आम्ही दोघं एकाच टेबलवर का बसलो होतो, तर तिथल्या वेट्रेसनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की टेबल रिकामा नाही आहे, तुम्ही 2 मिनटं इथे बसाल का. एवढंच झालं होतं काकू असं म्हणते आता काव्या. दुरून तुमच्या मैत्रिणीने बघितलं काय झालंय आणि ते तुम्हाला येऊन सांगितलंय असं म्हणते आता काव्या. विश्वास ठेवला तुम्ही त्याच्यावर, पण आमचा नाईलाज झाला होता म्हणून त्याला तिथे त्या टेबलवर बसायला लागला होता असं म्हणते आता काव्या. हे नाही बघितलं तुम्ही, हे त्यांनी तुम्हाला नाही सांगितलं. तुला सुनीताला बोलायची काय गरज नाही असं म्हणते आता मानिनी. तिने तुम्हाला तुझ्या लग्नाच्या आधी सुद्धा कॅफेमध्ये बघितलंय आणि तुझ्यासारख्या अनेक मुली रोज तिच्या नजरेखालून जातात, त्यामुळे कुणाचं नक्की काय चालू आहे हे तिला बरोबर कळतं असं म्हणते आता मानिनी. म्हणजे लग्नाआधी माझं अफेअर चालू होतं हे सुद्धा तुला सुनीता काकूंनी सांगितलं, तिने मला सांगितलं म्हणून तुझे गुन्हे लपत नाहीत अगं असं म्हणते आता मानिनी. आणि बरोबर, इतकी जर तू धुतल्या तांदळाची आहेस ना,
मग पुरावे का जाळत होतीस असं म्हणते तर मानेनी. हा फोटो हा का जाळलास असं म्हणते तर मानेनी. मी सांगते ना असं म्हणते आता मानेनी. कारण मला कॅफेत बघून तुला लक्षात आलं होतं की तुझी चोरी पकडली जाणार आहे. आता काही करून मी पुरावे सापडवूनच दाखवीन. ते मला सापडू नये म्हणून तू हे केलंस असं म्हणते आता मानेनी. आणि आता इथे काव्याला धक्काच बसतो बघा प्रेक्षक हो. असं काहीही नाहीये काकू असं म्हणते आता काव्या. उलट मी हा फोटो जाळत होते कारण मला माझ्या भूतकाळातली एकही आठवण माझ्यासोबत नकोय आता असं म्हणते आता काव्या. आज तर ग असं म्हणते आता मानिनी. बस कर तुझी नाटकं. तुझा हा साळसूतपणाचा आव आणणं थांबव आता असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या म्हणते मी अजिबात नाटक करत नाहीये. मी खरं ते सांगते तुम्हाला काकू. असं काही नाहीये हो. आणि मी नाही फसवत आहे प्रार्थना. खरंच माझ्या कुणाबरोबरही अफेअर नाहीये असं म्हणते आता काव्या. प्लीज विश्वास ठेवा ना माझ्यावर असं म्हणते आता काव्या. नाहीये ना असं म्हणते आता मानेनी. मग सिद्ध करून दाखव असं म्हणते आता मानेनी. दाखवशील असं म्हणते आता ती. एक काम कर. आता ह्या मुलाला ज्याच्या बरोबर तुझं अफेअर होतं ना त्यालाच माझ्यासमोर आणून उभं कर असं म्हणते आता मानेनी. तर आता काव्याला शॉक बसतो. त्याला मला सांगू दे की तुमच्या हातात असं काही नाही आहे. मगच मी मान्य करेन. काकू अहो असं कसं करू मी अहो. त्या मुलगा तर असं ती म्हणते आणि तिला आठवतं आता की साने गुरुजी काय बोललेले असतात ते. तिला आठवतं बघा सगळं प्रेक्षक हो. ह्यावेळी चक्रव्यूहात नंदिनी नाही तू असणार आहेस काव्या. संशय घेतले जातील, प्रश्न विचारले जातील, उत्तर मनात असेल पण जिभेवर येणार नाही. म्हणजे गुरुजी जे म्हणाले होते की विसर्जनानंतर मी चक्रव्यूहात अडकणार आहे. ते चक्रव्यूहात त्या दिवशीचं नव्हतं, ह्या दिवसाचं होतं असं म्हणते आता ती. गुरुजींचा रोग ह्या दिवसाबद्दल होता. तर आता इथे काव्याला मानेनी म्हणते ते ना उत्तर आता का गप बसली आहेस असं म्हणते आता मानेनी काव्याला बघा प्रेक्षक हो. तर आता काव्या जोजोरात रडायला लागते. तर मानेनी म्हणते तुझ्या गप्प राहण्याने ना काव्या मला माझा उत्तर मिळालेला आहे असं म्हणते आता मानेनी. मी एक क्षणही तुला माझ्या नजरेसमोर बघू शकत नाही असं म्हणून आता ती तो फोटो असतो ना तो फेकते आणि म्हणते काव्याला तू ह्या घरातून बाहेर जा. तुझी बॅग भर आणि निघ ह्या घरातून. अगं निघ निघ असं म्हणते आता मानेनी. अहो काकू काय बोलताय तुम्ही. अहो प्रार्थना. पार्थचं नाव सुद्धा घेऊ नकोस तू तुझ्या घाणेरड्या तोंडातून असं म्हणते आता मानेनी. त्याला सांभाळायला त्याला समजवायला त्याची आई खमकी आहे असं म्हणते आता मानेनी. तू आता पार्थचा विचार करू नकोस आणि काळजी तर अजिबातच करू नकोस असं म्हणते मानेनी. मी पार्थला समजावेन आणि डिव्होर्स पेपर्स पाठवेन तुझ्याकडे असं म्हणते मानेनी. माझ्या पार्थला तळागळा देण्याच्या आधी तू तुझी वाट धर. निघ इथून असं म्हणून आता मानेनी जबरदस्ती करते काव्यासोबत. तर काव्या म्हणते मी अजिबात जाणार नाही इथून. नाही जाणार मी असं म्हणते आता काव्या. मी नाही जाणार. मी आत्ता इथनं जाणं म्हणजे गुन्हा मान्य केल्यासारखं होईल असं म्हणते आता काव्या. मी कुठलाही पाप केलेलं नाही असं म्हणते आता काव्या. गुन्हा केलेला नाहीये. मी कुठलाही गुन्हा मान्य करणार नाही असं म्हणते आता काव्या. तर आता मानेनी म्हणते मग सिद्ध करून दाखवीन असं म्हणते आता काव्या. कसं दाखवशील असं म्हणते तर मानेनी. आता उत्तर नाही आहे माझ्याकडे त्याचं. दाखवेन म्हणजे मी दाखवेनच असं म्हणते तर काव्या. कधी असं म्हणते तर मानेनी. वेळ द्या थोडा मला असं म्हणते तर काव्या. हात जोडते मी तुमच्या समोर असं म्हणते तर काव्या. तेवढा तरी विश्वास ठेवा माझ्यावरती असं म्हणते तर काव्या. प्लीज ठेवा. मला थोडा वेळ द्या असं म्हणते तर काव्या. आणि आता ती हात जोडते. तर आता मानेनी तिच्याकडे बघते चिडून. ठीक आहे असं म्हणते तर मानेनी. दिला वेळ तुला. पण तोपर्यंत माझ्या पाथपासून दूर राहायचं असं म्हणते तर मानेनी. त्याच्या जवळपासही फिरकायचं नाहीस असं म्हणते तर मानेनी काव्याला. आणि त्या काव्याला धक्का बसतो बघा प्रेक्षक ऐकून. आणि आहे मान्य का हे असं म्हणते तर मानेनी. विचार काय करत बसलीयेस. उत्तर दे असं म्हणते तर मानेनी. तर आता काव्या म्हणते ठीक आहे मान्य. नुसतं असं बोलून नाही. वचन दे मला असं म्हणते आता मानेनी. तर तेवढ्यातच आता पार्थ येतो आणि तो दरवाजा आपटत असतो. काव्या दार उघडा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे असं म्हणतो आता पार्थ. आणि आता तो काहीतरी घेऊन आलेला असतो बघा प्रेक्षक काव्यासाठी. काय ग असं म्हणते तर मानेनी. स्वतःवर विश्वास नाही आहे का. सिद्ध करून दाखवशील स्वतःला म्हणून असं म्हणते आता मानेनी. मग दे ना वचन. तर आता काव्या वचन देते मानेनीला. तर आता अश्रू पुसून घेते मानेनी आपले. आणि आता ती दरवाजा उघडायला जाते. तर आता मानेनी दरवाजा उघडते. आणि आता इथे पार्थ बघतो मानेनीला. ढॅन टढॅन असं म्हणतो तो. आणि आता मानेनी असते तिच्यासमोर. तर त्याला धक्का बसतो की इथे मानेनी कशी काय आणि काव्या तिथे कशी काय लांब म्हणत. तर आता शॉकमध्ये असतो जरा पार्थ मानेनीला आणि काव्याला एकत्र बघून. तर आता तो काव्याचा चेहरा बघतो पडलेला. तर आता पार्थ म्हणतो काय आई इथे काय करतेयस तू आणि दरवाजा का लावला होता. तर आता इथे मानेनी म्हणते काय नाही दरवाजा बंद करून तू काय माझ्या बायकोला त्रास देतेस काय असं म्हणतो होता पार्थ.
तर आता पार्थ बघतो मानिनीकडे. गंमत करतोय मी असं म्हणत होता पार्थ. अरे आमच्या दोघींमधलं एक सिक्रेट आहे आता. सिक्रेट आहे म्हटल्यावर बाहेर ऐकायला जाऊ नये म्हणून दार बंद केलं असं म्हणते आता मानिनी. तुमच्या दोघींचं काय सिक्रेट असं म्हणत होता पार्थ. तर आता मानिनी म्हणते दोघींमधलं आहे ना. तुला कसं सांगणार असं म्हणते आता ती. आई असं म्हणत होता पार्थ. मला लपाछपी केलेली आवडत नाही माहिती आहे ना तुला असं म्हणत होता पार्थ. अरे हो की असं म्हणते आता मानिनी. लपाछपी केलेलं तुला आवडत नाही नाही का असं म्हणते आता मानिनी. तर आता इथे काव्याला पण जरा शॉक येत बसतो. बाकी कुणीही लपाछपी केलं तरी मी आई आहे तुझी. मी नाही करणार हा असं म्हणते मानिनी. मी सांगते तुला काय झालं. काव्याला माझ्याशी बोलायचं होतं. तिची परीक्षा जवळ आली आहे. अभ्यासाचं टेन्शन आलंय तिला. त्यामुळे अभ्यास करायला ती आता गेस्ट रूम मध्ये शिफ्ट होणार आहे असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या पार्थ दोघांनाही धक्का बसतो आणि काव्याने पार्थ एकमेकांना बघतात आता. गेस्ट रूम मध्ये कशाला असं म्हणत होता पार्थ. माझी बडबड तुम्हाला डिस्टर्ब करते का असं म्हणतो होता पार्थ. तिला नाही पण तू नक्की डिस्टर्ब होशील असं म्हणते आता मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ म्हणतो म्हणजे म्हणजे तसं काही नाही रे असं म्हणते आता मानिनी. मला असं म्हणायचं होतं की तुला माहिती आहे ना ती अभ्यासाचं किती टेन्शन घेते आणि तिने मनावर घेतलंय तर करू देत ना तिला असं म्हणते आता मानिनी. अभ्यास महत्वाचा आहे पार्थ असं म्हणते आता मानिनी बघा प्रेक्षक हो. तिने आय एस व्हावं अशी इच्छा आहे ना तुझी. ऑफकोर्स हो पण असं म्हणत होता पार्थ. मग अभ्यास करण्यासाठी जाऊ दे तिला गेस्ट रूम मध्ये असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्याला काय आवडत नाही हे. आजचा भाग इथे संपतो. दोघे तरीक्यामध्ये काय आहे ते. मीटिंग कशा झाल्या तुमच्या असं म्हणते आता नंदिनी जीवाला. तर आता जीवा म्हणतो माझा एक्सपिरियन्स त्यांना फंडिंग करण्यासारखा वाटला नाही म्हणून काहीच नाही झालं असं म्हणत होता तो. तर आता नंदिनी म्हणते ठीक आहे उमेद हारायची नाही असं म्हणते नंदिनी. नाही नाही त्याची तर अजिबात चिंता नाही आहे मला कारण माझी उमेद माझ्यासोबत राहते ना असं म्हणतो होता जीवा. ही काय माझी रूममेट असं म्हणतो होता तो. तर आता पार्थने काव्याला दाखवले. तर आता पार्थ काव्याला म्हणतो की हे घड्याळ नाडीवर चालतं. ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल त्या दिवशी समजून जा की माझी नाडी सुद्धा असं म्हणतो होता तो. तेवढ्यातच आता काव्या तिचं तोंड बंद करते बघा प्रेक्षक हो. आणि आता रोमॅन्टिक सीन दाखवलाय हा जरा इमोशनल वाला. तर हा उद्याच्या भागामध्ये येणार आहे आणि आता प्रोमो इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.